नमस्कार. तनुजाज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज मी अतिशय टेस्टी अशी रेसिपी बनवणार आहे. तर आज मी बनवणार आहे राय आवळ्याचा मुरांबा. तर मोरावळा पण म्हणू शकतो याला. अतिशय टेस्टी, चटपटीत आणि औषधी गुणधर्म असलेला आहे. तर हे जे आवळे आहेत अगदी बारीक साईजचे असतात. त्याला राय आवळा असं पण म्हणतात. औषधीही आहे, चवीला पण छान लागतो मोरावळा त्याचं केल्यानंतर. आणि हे जे आवळे आहेत तर याची टेस्ट आहे तर ही थोडीशी कडसर असते आणि आंबट असते. तर बघू शकता तुम्ही, मी आवळे जे आहेत तर ते स्वच्छ धुवून कोरडे करून घेतले होते आणि ते चाळणीमध्ये घेतले आणि त्याला वाफवून घ्यायचं आहे. तर खूप जास्त वेळ नाही लागत, एक 10 ते 15 मिनिटाच्या आतच होतात वाफवून. तर अगदी सोपी प्रोसिजर आहे. खूप जास्त साहित्य पण नाही वापरायचे, फक्त साखर आणि आवळे. तर बघू शकता अगदी सॉफ्ट झालेत. तर जे आपले मोठ्या साईजचे आवळे असतात त्याच्या आपण बिया वगैरे काढून घ्यायची, तर याची काही आवश्यकता पडत नाही ह्याच्यामध्ये. तर बघू शकता तुम्ही, एका कढईमध्ये जे वाफवलेले आवळे आहेत तर ते घेतले आणि त्याच्यामध्ये मी साखर टाकली आहे. तर साधारणतः 1-1.5 कप इतके आवळे होते, तर त्याच्यासाठी मी 3 कपच्या अंदाजे साखर टाकली आहे. साखर थोडी जास्त लागते. तर कमी जास्त तुम्ही करू शकता. तुम्हाला खूप जास्त गोड नको असेल तर तुम्ही थोडंसं प्रमाण कमी जास्त करू शकता. याची चव थोडीशी आंबट असते, त्याच्यासाठी मी थोडी साखर जास्त वापरली आहे. आणि साखर छान अशी एकत्र मिक्स करून घेतली, परतून घेतलं आणि हळूहळू साखर आहे तर ती पूर्णपणे मेल्ट व्हायला लागली आहे आणि याचा पूर्ण रंग बदलेपर्यंत आपल्याला आता हे जे सर्व मिश्रण आहे तर ते आटवून घ्यायचं आहे. तर अगदी बारीक गॅस करूनच मी ही संपूर्ण प्रोसेस केली आहे. तर बघू शकता साखर पण मेल्ट झाली आहे आणि आता ते आटायला सुरुवात झाली आहे. तर आवळ्याचा रंग जो आहे तर तो पण बदललेला आहे. अगदी गोल्डन ब्राऊन असा रंग झाला आहे आणि पूर्णपणे त्याची जी साखर आहे तर त्याचा पाक झाला आहे त्याचा चांगला. आणि ही जी रेसिपी आहे तर ही तयार आहे. तर अगदी सोपी रेसिपी आहे, चवीलाही छान लागते आणि पौष्टिकही आहे. तर ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की करून बघा. जर रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि तनुजाच रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या ज्या नवीन नवीन रेसिपीज आहेत त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील. बघू शकता अतिशय टेस्टी अशी रेसिपी झालेली आहे. रेसिपी नक्की करून बघा. धन्यवाद.